नमस्कार मंडळी, मी करीना अहिरे तुमचं स्वागत करते आमच्या करीनाज किचन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत ॲवोकॅडो टोस्ट। खूप हेल्दी आणि टेस्टी असे ॲवोकॅडो टोस्ट बनवणार आहोत। हे बाहेर यांची खूप अति जास्त किंमत असते, तर आपण घरच्या घरी इझिली आपण हे टोस्ट बनवू शकतो आणि खूप टेस्टीही असतात। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान अशी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया। इथे आपण एक ॲवोकॅडो घेतलाय। हा एक पीस आम्हाला 100 रुपयाला पडलाय। तर आपण कट करून बघूया। कट केल्यावरती आतमध्ये खूप छान असं दिसतं आईस्क्रीम सारखं। हे बघा, खूप छान असं दिसतंय। आणि ही बी आहे त्याची मोठी, ती इझिली निघून जाते। हे अशा प्रकारे आपण त्याचं गर काढणार आहोत। इझिली गर निघतं त्याचं, म्हणून जास्त मेहनत नाही करावी लागत गर काढायला। हे बघा, हे ॲवोकॅडो आपण मस्त काढून घेतलंय। आता याला मस्त असं मॅश करून घ्यायचंय चांगलं। आणि त्याच्यामध्ये मी काही व्हेजिटेबल्स वापरणार आहे, तर आपण ते पण रेडी करून घेऊया। हे हेल्दी आहे, खूप हेल्दी ॲवोकॅडो टोस्ट। हे हृदयासाठी किंवा आणि आपल्या मेंदूसाठी खूप चांगलं आहे। याच्यात फॅट आढळतं, पण ते फॅट हेल्दी आहे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी हेल्दी फॅट येते। तर आपण हे चांगलं आता मॅश करून घेऊया मॅशरने। हे बघा मित्रांनो, आपण कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि एक अर्धा लिंबू कट करून घेतलाय। आणि कांदे मस्त बारीक चॉप केलेत। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। त्यासोबतच मी तवा ठेवलाय गॅसवरती आणि त्याच्यावरती हे ब्रेड ठेवले रोस्ट होण्यासाठी। आणि मी आता याच्यावरती थोडंसं तूप टाकणार आहे। तुम्हाला जर का बटर आवडत असेल तर बटरही वापरू शकता। मला तर तुपाचं खूप आवडतं, म्हणून मी तूप वापरते इथं। बटर पण होतं माझ्याकडे, पण मला तुपाचं खायचंय। थोडं थोडं लावते मी आणि याला असं मस्त क्रिस्पी होऊ द्यायचंय चांगलं। दोघं बाजूंनी मस्त असं रोस्ट करून घ्यायचंय, भारी क्रिस्पी करून घ्यायचंय। लो फ्लेम वरती करते मी, नाहीतर आपले टोस्ट जळून जाते। तर आता आपण हे मिक्स करूया, तोपर्यंत आपले ब्रेडही मस्त असे क्रिस्पी होतात। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। टोमॅटो, कांदा, आणि आपला ॲवोकॅडो।
प्रकारे हे अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय चांगलं. हे बघा असं ह्या प्रकारात. आणि आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. ॲव्होकॅडोला कुठलीही चव नसल्यामुळे आपण याच्यामध्ये कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मिठाचा वापर केला आहे. आणि त्यासोबतच लिंबूचाही वापर करते मी. याच्यामुळे लहान मुलंही मस्त अगदी चवीने खातात. अशा प्रकारे हे करून घ्यायचंय. आणि याच्यात मी अर्धा लिंबू कापून ठेवला होता, तोही टाकते. आपण लिंबू टाकलाय आणि याच्यात कोथिंबीर वापरली मी. तर आता आपण हे मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी करून घेतलंय. त्यासोबत आपले ब्रेडही मस्त क्रिस्पी झाले, हे बघू शकता तुम्ही. आपले ब्रेड मस्त असे क्रिस्पी झाले. आता आपण हे एका ताटात काढून घेणार आहोत. अशा प्रकारे मस्त. आता आपण हे ॲव्होकॅडोचं जे मिश्रण केलं होतं ते आता आपण ह्या टोस्ट वरती लावणार आहोत. अशा प्रकारे मस्त असं लावून घ्यायचंय चांगलं. बघा किती छान दिसतंय. हे बघा आपण मस्त असं टोस्टला लावून घेतलंय अशा प्रकारे. आणि आता हे सर्व करायला रेडी आहे. आम्ही मार्केटनं एक ॲव्होकॅडो आणला होता, तो आम्हाला 100 पर्यंत गेला, 100 रुपयापर्यंत गेलाय एक ॲव्होकॅडो. तर एका ॲव्होकॅडो मध्ये आपण 4 ते 5 टोस्ट बनवले. आणि बाहेर ह्याच टोस्टची किंमत बाहेर असेच एक ॲव्होकॅडो टोस्टची किंमत ही 300 ते 400 पर्यंत असते. तर आपण एका ॲव्होकॅडो मध्येच 4 ते 5 टोस्ट बनवून घेतले मस्त असं. हे बघा तरी एवढं उरलंय अशा प्रकारे. तर घरी बनवलेलं हे कितीही आपल्याला परवडतं. याच्यात मला जास्त काही न लागता एक ॲव्होकॅडो 100 रुपयाचा, 2 कांदे आणि एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक अर्धसं लिंबू एवढं लागलंय आणि थोडंसं मीठ एवढं लागलंय. पण घरी आपल्याला खूपच रिजनेबल रेट मध्ये बनून जातं हे. जर का आपण बाहेर एकच असं बघितलं तर खूप महाग भेटतं हे. तर हे घरीच ट्राय करा, खूप छान असतंय. छान रेसिपी आहे ही. हे बघा आपले टोस्ट किती मस्त झाले. आणि याच्यावरती आता आपण मिरची टाकणार आहे थोडंसं. अशा प्रकारे पूर्ण याच्यावर पूर्ण टोस्ट वरती टाकून घेणार आहोत. आणि आपले टोस्ट आता हे रेडी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कसली हवी तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा अशी रेसिपी. खूप छान रेसिपी आणि काहीतरी वेगळं नवीन रेसिपी आहे ही. तर तुम्हीही ट्राय करू शकता, तेही कमी किमतीत आणि घरच्या घरी. मेन म्हणजे अतिशय टेस्टी आणि चांगली रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही घरी. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.